राष्ट्रवादी अजित पवारांचीच विधानसभा अध्यक्षांचा निकाल। जरांगी पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा, तपासणीसाठी डॉक्टरांना सहकार्य। बारामतीत सुनित्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्ह। देशात महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याचा प्लान एनआयएने उधळला, आयसिससाठी काम करणाऱ्याला अटक। समिती स्थापना नावाखाली महापालिकेकडून चालढकल। राज्यसभेत मराठवाडा 2 कुलगुरूंसह शेतकरी कष्टकरी नेत्यांनाही मिळाली संधी। ईसीआयच्या निर्णयाविरोधात शरद पवारांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव। पश्चिम बंगालमध्ये माजी शिक्षण मंत्री चॅटर्जींच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचे छापे। 2 कुलगुरू, समाजसेवक, उद्योगपती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या नेत्यांनाही मिळाली संधी। गेल्या 5 वर्षात नाशिकमध्ये अवघ्या 8 पुरुषांनी केली शस्त्रक्रिया। डंकी OTTवर रिलीज, शाहरुख खानचा इमोशनल ड्रामा। तेजीचा चौकार, सेन्सेक्स 72,400 वर, शेअर्स आघाडीवर। 2.25 कोटी मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर। सांगलीत कूपवाडमधील तरुणाचा कौलापुरात खून। जळगाव जिल्ह्यातील हरितगृह शेडनेट तपासणी अहवाल सादर। साताऱ्यात सिंचन भवनाच्या पार्किंगमधील 4 वाहने पेटली, कारण अस्पष्टच। कोल्हापूर जिल्ह्यात 13,000 हेक्टरवरचं ठिबक सिंचन। दिल्लीच्या अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत अग्नितांडव, 11 जणांचा होरपळून मृत्यू। नाशिककरांचे लक्ष, सत्तारूढ भाजप शिवसेना राष्ट्रवादीचा वरचष्मा। उत्तर भारतात थंडीचा विक्रम, यंदा प्रथमच 70 दिवस थंडीचा प्रभाव कायम। पट्टण कोडिलेत ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला मारहाण, स्टेटसवरून वाद। नागपूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन आजपासून, मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री उपस्थित राहणार। राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील। उमरगा आगारातील मुक्कामी एसटी बसला आग। संभाजीनगरमध्ये तोतया पोलिसांचा जुगाऱ्यांवर डाव, बिडकीन येथे भामट्यांनी फिल्मी स्टाईलने लुटले। रायगड जांभूळपाडा आरोग्य केंद्रात रुग्णांची परवड, धनुर्वातावरील इंजेक्शन तसेच खोकल्यांवरील औषधांचा तुटवडा। किशोरी पेडणेकरांना कोर्टाचा मोठा दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे निर्देश। संभाजीनगरमध्ये ऊस तोडणीच्या वादातून महिलेचा खून, ब्रह्मगाव येथील घटना, पोलिसांकडून तरुणास अटक। पुणे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश। पुण्यात मेट्रो इको पार्क खुले करण्यासाठी घेराव, झाडे वाचवण्यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक। आज ना उद्या देशाच्या संसदेला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावंच लागेल, शिवरेंद्र राजेंचं मोठं विधान।